नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. आज लातूर शहरामध्ये काम करून घरी जात असताना मोलमजुरी करणाऱ्याला जय श्रीराम मन म्हणून त्याला त्याचं डोकं फुटेपर्यंत मारलेलं आहे. नेमकं त्याला कुणी मारलेलं आहे, कशासाठी मारलेलं आहे ते जाणून घेऊया. किंवा ते मजूर कामगार आहे आणि ठीक आहे, आपल्याला जे काही घोषणा कुणाकडनं वधवून घ्यायच्यात त्या वधवून घ्या. तुम्ही SP साहेबांकडनं वधवून घ्यायला पाहिजे, कलेक्टर साहेबांकडनं वधवून घ्यायला पाहिजे, MIDCच्या PI कडनं वधवून घ्यायला पाहिजे. त्यांना अशा गोरगरिबांना मारण्यापेक्षा आज त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ती घोषणा वधवून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी नाही बोलल्यानंतर तो प्रकार अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा गंभीर्यानं घेतलं पाहिजे. तुमचं नाव काय? अजरुद्दीन जाकिर शेख। हाँ? अजरुद्दीन जाकिर शेख। क्यों मारे तुम्हारे को? मैं रास्ते से जा रहा था काम करके, आधे रास्ते में रुका के मोबाइल, पैसे, गाड़ी की चाबी निकाल के लिए और सर पे पत्थर से वार करे, बाद में से कोयता निकाल के जय श्री राम बोल, जय मल्हार बोल बोल के मारहाण करे वाली। आपण या व्यक्तीवर जी काय आहे ते विश्वास ठेवायचा नाही. ठेवायचा का न ठेवायचा, कारण एकतर ते चोर असू शकतात. पण हे हे जेणे जेणे जेणेकरून 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 ज्या पद्धतीनं याला मारलेला आहे त्या एकतर ते चोर असू शकतात. कारण ह्याला तुम्हाला म्हणजे जय श्रीराम आणि जय मल्हार बाकी दुसऱ्या कुठल्या घोषणा नाहीत का द्यायला लावल्या? नाही द्यायला. अच्छा, दोनच घोषणा दिल्या, कोणत्या? जय मल्हार, जय श्रीराम. गाडी ऑटो आडवं लावून मला मारहाण केलेलं आहे. त्यांच्या गाडीला ऑटो आडवा लावून त्यांची चावी घेतलेली आहे. जय मल्हार जय श्रीराम असं बोल म्हणून त्याला मारलेला आहे. ज्या पद्धतीनं पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस बातमी प्रकाशित करतो त्याची शहानिशा करतो, पण अंधारामध्ये जो कोणी त्याला अडवून मारलेला असेल एकतर ते चोर असतील आणि चोरांनी आपल्या श्रीरामाचं नाव बदनाम करण्यासाठी, धनगर बांधवांना बदनाम करण्यासाठी ह्या शब्दाचा वापर सुद्धा त्या चोरांनी केलेला असू शकतो. कारण हा समाजानं मुस्लिम आहे, मुस्लिम हिंदू दंगल लागावी म्हणून त्याला त्या गोष्टी त्यानं बोलला असेल. आपण त्या गोष्टीचा आपण बाजूला करू, पण त्याला खूप मारलेला आहे, डोक्याला टाके पडलेले आहेत. तर खरोखरच लातूर जिल्ह्यातील ज्या काही घटना घडत आहेत ते अत्यंत गंभीर घटना आहेत. त्याच्याकडे पोलिसांनी दखल देणं गरजेचं आहे. बघूया आपण पोलीस काय कारवाई करतात ते. मी ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.